सरनोबतवाडी इथलं बंद घर फोडून दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या शेजाऱ्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आज अटक केली। यश जाधव असे या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2,20,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय। करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या रेणुका मंदिराजवळ गुरुप्रसाद केरबा माने राहतात। 26 जून रोजी ते त्यांच्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते। या दरम्यान चोरट्यांनी त्यांचं बंद घर फोडून घरातील सोन्याची 3 पदरी माळ आणि 4,000ची रोकड चोरून नेली होती। बाहेर गावाहून परत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार गुरुप्रसाद माने यांच्या निदर्शनाला आला। याबाबतची फिर्याद त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुरू केला होता। ही चोरी सरनोबतवाडीतल्या ग्रामपंचायतीजवळ राहणाऱ्या यश संतोष जाधव यानं केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। चोरटा यश जाधव हा आज सरनोबतवाडी टोल नाका ते सरनोबतवाडीकडे जाणाऱ्या रोडवर येणार होता। ही माहिती कळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून यश संतोष जाधव याला अटक केली। त्याच्याकडून सोन्याची 3 पदरी माळ आणि रोख रक्कम असा सुमारे 2,20,000 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। पुढील कारवाईसाठी यश जाधव याला गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, करवीरचे पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, गजानन गुरव, विशाल खराडे, परशुराम गुजरे आणि अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली आहे।